असं इकडे भाकरी कोणी खात नाही, चपातीच खातात. पण आपल्या इकडे किंवा महाराष्ट्रामध्ये तरी गहू खात नव्हते कधीच आधी. गहू आपल्याकडे पिकत नाही, गव्हासाठी वेगळं एन्व्हायरमेंट लागतं. आपल्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ हे पिकतं. सगळे म्हणतात की सफोला तो हार्ट साठी चांगला आहे, तर ते खरंच आहे का? असं ऍक्च्युअली नाही, हे सगळे रिफाइंड ऑइल्स आहेत. पण आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावर ना त्या ऍडव्हर्टाइजमेंटचा खूप जास्त इम्पॅक्ट असतो. बरं, डायजेस्टिव्ह बिस्किट ते म्हणतात हेल्दी आहे म्हणून. ऍब्सोल्युटली नाही. प्रत्येकाने ना ते फूडचं लेबल वाचलं पाहिजे. अल्कोहोल, स्मोकिंग ह्याच्या एवढंच खराब आहे ती शुगर आहे. तर डीमार्ट वगैरे जाताना किंवा किराणा भरताना सोबत प्रोसेस फूड्स, चिप्स, कुरकुरे प्लस सॉफ्ट ड्रिंक्स म्हणा, कोको कोला, थम्सअप, हे सगळं आपण ऍज अ डेली कन्झम्पशन सारखं आपण युज करतो. सो ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेस केलेल्या आहेत. खूप शुगर आहे त्याच्यामध्ये, ट्रान्स फॅट आहे. जेव्हा लिव्हरला तिथे कार्य करायला लागतं ना, तिथे प्रॉब्लेम होतो. न्यूट्रिशन म्हणा किंवा डेली डाएट म्हणा, जसं चपाती भाजी, परत चहा, बिस्किट, हे सर्व नॉर्मल डाएट आहे. तर हे रिप्लेस करून आपण काय काय ऍड केलं पाहिजे? सो बघा, आता चपाती खाणं खूपच म्हणजे नॉर्मलच झालं. आता सगळीकडे भाकरी कोणी खात नाही, चपातीच खातात. पण आपलं म्हणजे एकतर जे इंडियाचं कल्चर आहे, डाएट, फूड सगळीकडे वेगळे वेगळे आहेत. प्रत्येक स्टेट मध्ये ते डिफरंट आहे. ठीक आहे. तर आपल्या इकडे किंवा महाराष्ट्रामध्ये तरी गहू खात नव्हते कधीच आधी. गहू आपल्याकडे पिकत नाही, गव्हासाठी वेगळं एन्व्हायरमेंट लागतं. आपल्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ हे पिकतं. आणि हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे जे पिकतं त्या गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजेत. तर आपल्या आहारामध्ये ह्याच गोष्टी आपण इन्क्लूड केल्या पाहिजेत. आणि आताच्या स्टडीज, असे बरेच स्टडी चालू आहेत की डायबिटीज, आणि आता डायबिटीज कदाचित माहिती नसेल लोकांना, पण इंडियाला आता डायबिटीज कॅपिटल असं म्हणतात. डायबिटीज कॅपिटल म्हणजे मॅक्सिमम डायबिटीजचे पेशंट्स इंडियामध्ये आहेत. हो. सो जस्ट तुम्ही विचार करा किती खराब आपलं डाएट आहे. सो आपल्याला असं आहे की मग त्या गोष्टी जो जिथे राहतो तसं आपण, कारण हवामानानुसार, आपल्या लाईफस्टाईलनुसार तशा गोष्टी पिकत असतात आणि तशा आपण घ्यायला पाहिजेत. तर आपल्याकडे जसं मी सांगितलं की ते ज्वारी, नाचणी, बाजरी, हे सगळं जे काही, मग आपल्या आहारामध्ये त्याच गोष्टी असल्या पाहिजेत. तुम्ही जर म्हणजे चपातीला रिप्लेस करून मला वाटतं ज्वारी, नाचणी, बाजरी अशा गोष्टी ऍड केल्या पाहिजेत. आणि तेही तुम्ही वेगळ्या वेगळ्या हवामानानुसार तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर जर आपण प्रोटीन्सचं म्हणतो की आपण प्रोटीन, जर व्हेजिटेरियनच कोणी असेल तर मग, कारण नॉन व्हेजिटेरियन असतात त्यांना ऑप्शन्स आहेत, अंडी आहे, चिकन, मासे काही खाऊ शकतात ते. पण जे व्हेजिटेरियन आहेत ना, त्यांना थोडेसे ऑप्शन्स असं वाटतात की आमच्यासाठी लिमिटेड आहेत. बरोबर. पण असं ऍक्च्युअली नाहीये. तुम्ही ऍथलीट बघाल ना, तर मोस्टली आता विराट कोहली सगळ्यांना माहिती आहे, तो व्हीगन आहे, राईट? व्हीगन आहे. म्हणजे प्रोटीन्स हवे असतील आपल्याला तर आपण तेवढा रिसर्च करणार आणि खाणार. प्रोटीन अवेलेबलच, प्रोटीन्स व्हेजिटेरियन सोर्सेसच नाहीत म्हणून लोक हे एक्सक्यूज देत असतात, म्हणून आम्हाला भात खावा लागतो. पण असं नाही, वेगळ्या वेगळ्या डाळी आहेत, तुम्ही त्याचे डोसे बनवून घेऊ शकता. किंवा जेव्हाही आपण वरण बनवतो तर मॅक्सिमम ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जास्तीत जास्त डाळी त्याच्यामध्ये मिक्स करून आपण खाल्ल्या पाहिजेत. नट्स आणि सीड्स हा पण एक चांगला सोर्स आहे प्रोटीनचा. पनीर आहे, सोयाबीन आहे, तर अशा गोष्टी डेफिनेटली ऍड केल्या पाहिजेत. आणि तूप म्हणजे हेल्दी फॅट्स हे आता कसं असतं की कुठल्या पण गोष्टी थोड्या जास्त प्रमाणात आपण युज करतो त्याचा सगळीकडेच त्याचा दुष्परिणाम होतो. तर प्रत्येकाचं एक मॉडरेशन असलं पाहिजे. सो मी कार्बोहायड्रेट खाऊच नका मी असं नाही म्हणत, त्याचं एक प्रमाण असलं पाहिजे, प्रोटीनचं एक प्रमाण असलं पाहिजे आणि फॅट्सचं एक प्रमाण. सो आपण ज्या ओव्हरऑल डाएटमध्ये जे आम्ही रेकमेंड करतो 30%च कार्बोहायड्रेट रेकमेंड करतो, 50% प्रोटीन आणि 20% फॅट्स. सो ओव्हरऑल डाएटमध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. तर तेच आहे की म्हणजे सगळ्यांनीच मी म्हणेन की साखर कमीत कमी खावी, गोड पदार्थ कमी करावे, भात म्हणजे गरजेपुरता कमीच खावा, जास्त नाही खायला पाहिजे. आणि त्याला रिप्लेस करून जसं सांगितलं ज्वारी, बाजरी, नाचणी खाऊ शकतात. प्रोटीन्सचे हे जे वेगवेगळे सोर्सेस आता मी सांगितले, नट सीड्स, ह्या गोष्टी ऍड करू शकतात. आणि हेल्दी फॅट्स, तसे नट सीड्स मध्ये पण फॅट्स असतातच, तर त्याच्या मार्फत, आणि तूप आहे, अशा गोष्टी ते घेऊ शकतात. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि मैद्याचे पदार्थ हे टोटली बंद करायला पाहिजेत. जर ज्यांना आजार असेल त्यांनी तर ह्या गोष्टी कम्प्लिटलीच, म्हणजे साखर, मैदा, आणि मी अजून खूप माझ्या व्हिडिओज मध्ये बोलत असते रिफाइंड ऑइल, जेवढं मैदा, कारण हे कसं आहे, मैदा म्हणजे रिफाइंड फ्लावर येतो,
अच्छा. रिफाईंड ज्या पण गोष्टी रिफाईंड केलेल्या असतात हम्म. त्यातलं ना न्यूट्रिशन सगळं काढलेलं असतं. ठीक आहे, मग ते न्यूट्रिशन लेस फूड खाण्यात काही अर्थ नाही ना, फक्त कॅलरीज मिळणार, फक्त साखर मिळणार त्यातली, त्यात बाकी काही न्यूट्रिशन असेल तर खाण्यात त्याचा काही अर्थ नाही राहत. बरोबर. तर म्हणून अशा गोष्टी आपण, आणि रिफाईंड ऑइल्स जसं मी म्हणते की म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगत असते की एक असतं कोल्ड प्रेस्ड ऑइल, लाकडी घाण्याचं तेल असतं, हो. आणि हे रिफाईंड ऑइल्स असतात. सो रिफाईंड ऑइल्स मध्ये पण त्याचं की त्यातलं बऱ्यापैकी ते न्यूट्रिशन गेलं असतं, काही केमिकल्स ऍड केले असतात. त्याचा म्हणजे जे तुम्ही घाण्याचं तेल बघाल तर त्याला थोडा स्मेल असतो, ते थिक असतं, त्यामुळे त्यात केमिकल्स ऍड करून प्रोसेस करून तसं रिफाईंड बनवलेलं असतं. पण ते ऍक्च्युली थोडंसं घातक आहे. आपण त्या जागी जेवढं होईल तेवढं कोल्ड प्रेस्ड ऑइल, आणि वेगळे आपण 3-4 प्रकारचे ऑइल्स वापरू शकतो. म्हणजे जसं शेंगदाण्याचं झालं, मोहरीचं असतं, तर किंवा हे तर आपलं तूप तर आहे, असे वेगवेगळे असे ऑइल्स आपण वापरू शकतो जे आपल्या ऍक्च्युली म्हणजे शरीरासाठी चांगले आहेत. तर ह्या छोट्या जरी चेंजेस केल्या ना तरी आपण बऱ्यापैकी आजारांना थोडंसं दूर ठेवू शकतो. नाही, आपण आता दरवेळेस तुम्ही जसं म्हणले प्रोसेस्ड फूड, तर डीमार्ट वगैरे जाताना किंवा किराणा भरताना सगळ्यात पहिलं नॉर्मल आपण डेली कन्झम्पशनचं आणतोच, सोबत प्रोसेस्ड फूड्स, चिप्स, कुरकुरे किंवा सॉफ्ट ड्रिंक्स म्हणा, कोको कोला, थम्सअप, ते सगळं आपण ऍज अ नॉर्मल डेली कन्झम्पशन सारखं आपण युज करतो. कारण की डेली डीमार्ट मध्ये तर सगळ्यात पहिलं तर ते ठेवलेलं असतं, त्यामुळे लोक सगळ्यात पहिले ते घेतात, नंतर बाकीची शॉपिंग करतात. तर त्याला ऍज अ डेली नेसेसिटी आपण म्हणू शकतो, लोक युज करतात. त्याचा कितपर्यंत उपयोग, डिसएडव्हान्टेज किंवा डिझिजेस उद्भवू शकतात नंतर ते कन्झ्युम केल्याने, सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे? सो ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेस्ड केलेल्या आहेत. खूप शुगर आहे त्याच्यामध्ये, ट्रान्स फॅट आहे, जे हृदयासाठी सगळ्याच म्हणजे आपल्या अवयवांसाठी खराबच आहेत हे. आणि असं नाहीये की लोकांना माहिती नाही ह्याबद्दल, हे डेफिनेटली माहिती आहे. पण कसं होतं, जसं युजली बरेच जण विचार करतात आम्ही लहान असताना आम्हाला खायला नाही मिळालं, राईट, ठीक आहे, म्हणजे त्यामुळे आता ऍटलीस्ट आपल्या मुलांना देऊया, किंवा मी अफोर्ड करू शकतो. म्हणजे ऍक्च्युली त्याच्या मागचं थिंकिंग वेगळं आहे. त्याचे साईड इफेक्ट जरी माहिती असले तरी पण मी आता अफोर्ड करू शकतो, त्यामुळे मी आता घेणार, कारण मला आधी ते खायला नाही मिळालं. पण इथे मला वाटतं सगळ्यांनी खूप ह्याच्याने विचार केला पाहिजे, कारण हे तेवढंच पुढे जाऊन घातक ठरणार आहे. कारण हे एवढं प्रोसेस केलं असतं, एवढं केमिकल्स असतात ह्याच्यामध्ये, आणि काही आजार बघा एका लेवल पर्यंत आपण रिव्हर्स करू शकतो. पण असे पण आजार असतात ज्याला इरिव्हर्सिबल म्हणतात, म्हणजे मग ते रिव्हर्स करण्याच्या पलीकडे गेलेले असतात, त्याला ठीक नाही करू शकत. काही जे अवयवांचं परमनंट डॅमेज झालेलं असतं, मग तिकडे तुम्ही बघा हार्ट सर्जरीज कराव्या लागतात, म्हणजे फक्त मेडिसिन्स देऊन तर होत नाही असं बोललं जातं. मग तर अशा ठिकाणी मग असं झालं की मग तर तुम्ही काहीच नाही खाऊ शकणार. म्हणजे एकदा असे आजार झाले, जो माणूस आता सतत खातोय प्रोसेस फूड्स आणि कोल्ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, एकदा जर हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर मग काय करणार? मग कम्प्लीट रेस्ट्रिक्शन पडतं ना. बरोबर. त्यापेक्षा प्रत्येकाने असं आहे की मॉडरेशन मध्ये घेतलं तर जास्त बेटर आहे. मी आता खाऊ शकतो त्यामुळे मी जस्ट खात राहणार असं नाही केलं पाहिजे. तर ह्या बाबतीत प्रत्येकानेच विचार करायला पाहिजे की अशा गोष्टीमुळे आजार होणारच आहेत, आणि जेवढं होईल तेवढं त्यांनी ते प्रिव्हेंट तसं देत असतो. आणि कुकिंग ऑइल, म्हणजे कुकिंग ऑइल जनरली सगळे सनफ्लॉवर सगळे म्हणतात की आता सफोला तो हार्ट साठी चांगला आहे, तर ते खरंच आहे का? असं ऍक्च्युली नाही, हे सगळे रिफाईंड ऑइल्स आहेत. सो हे सगळे जस्ट ऍडव्हर्टाईजमुळे हे सगळं केलेलं आहे. आणि सुरुवातीला तेच ना, आपण आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बरं ना, त्या ऍडव्हर्टाइजमेंटचा खूप जास्त इम्पॅक्ट असतो. डायजेस्टिव्ह बिस्किट ते म्हणतात हेल्दी आहे म्हणून, ऍब्सोल्युटली नाही. प्रत्येकाने ना लेबल्स वाचले पाहिजेत. म्हणजे जिकडे ज्या गोष्टी खूप कमी प्रमाणात असतात त्याचं खूप मोठं म्हणजे लेबलवर लिहिलेलं असतं की जसं हे फायबरवाले आहेत, फायबर कंटेंट बघा ना किती आहे तुम्ही. प्रत्येकाने प्रत्येक फूडचं लेबल वाचलं पाहिजे, तेव्हा त्यांना कळेल की ऍक्च्युली ह्याच्यामध्ये काय आहे. सो तसंच आहे, इव्हन सगळे ऑइल्स, रिफाईंड ऑइल सगळे सेम आहेत. ते राईस ब्रॅन असू दे, सनफ्लॉवर असू दे, कुठलंही ऑइल असू दे, सगळे सेम आहेत. पण जेवढं तुम्ही ऍक्च्युली जे लाकडी घाण्याचं किंवा कोल्ड प्रेस्ड ऑइल वापराल ते जास्त बेटर आहेत हार्टसाठी, रादर दॅन ते रिफाईंड ऑइल्स वापरण्यापेक्षा. ह्याच्याबद्दल बरेच लोक कॉन्ट्रोवर्सी करतात की नाही, म्हणजे जर असे, कारण काही रिसर्चेस पण चेंज झालेले आहेत. आपण ऍक्च्युली जर डेटा आपलाच जी आपली संस्कृती म्हणजे काय आधी लोक जे वापरत होते ते जर आपण बघितलं, कारण मला आठवतं
माझ्या घरी माझ्या आजी आजोबा म्हणजे 90-100 पर्यंत त्यांना कुठलाच आजार नव्हता आणि त्यांच्या पूर्ण लाईफ टाईम त्यांनी ते घाण्याचंच तेल वापरलेलं आहे. म्हणजे आमच्या घराच्या थोडं पुढेच होतं घाण्याचं, ते बनवून द्यायचे समोर. तर असेच ऑइल त्यांनी शेवटपर्यंत वापरलेलं आहे. घरी प्रत्येकाच्या घरी आधी गाई म्हैशी असायच्या, तूप घरचंच असायचं. तर म्हणजे रिफाईंड ऑइल त्यांनी कधीच वापरले, त्यांना डायबिटीस हायपरटेन्शन कुठलेच आजार नाही. पण आता असे काही रिसर्च स्टडीज आहेत की ज्याच्यामध्ये दाखवतं की तुम्ही कोल्ड प्रेस घाण्याचे तेल वापरून ते चांगलं नाहीये असं ते प्रूव्ह करायचा प्रयत्न करतात. पण मला वाटतं तसं नाहीये. आम्ही आता स्पेसिफिकली मला विचारायला, आमच्या घरी आम्ही घाण्याचंच तेल वापरतो, कोल्ड प्रेस्ड ऑइल वापरतो. तर तेच आहे, कुकिंग ऑइल आपण जेवढे होईल तेवढे रिफाईंड कमीत कमी वापरले पाहिजे. अच्छा.